भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी करण्याला नागरिकांचा फारसा विरोध नाही आहे. पण त्यातनं काही गोष्टी मूलभूत प्रश्न तयार होतात, की भांडवली मूल्यावरच्या आधारित जेव्हा घरपट्टी आपण केलं त्यावेळेला रेडी रेकनर दराचा मुद्दा हा नेहमी चर्चेला होतो. तर रेडी रेकनरचा दर आहे तो गावभाग असेल, पेठ भाग असेल, त्यानंतर गणपती पेठ असेल, हायस्कूल रोड असेल, मिरजेतला महात्मा गांधी सगळा तिथला परिसर असेल, तर ह्या सगळ्या गावठाण एरियामध्ये रेडी रेकनरचा दर जास्त आहे आणि बाकीच्या ठिकाणी रेट कमी आहे. अर्थात आपण पाहिलं तर सांगलीमध्ये विश्रामबाग, नेमिनाथ नगर परिसर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अपार्टमेंट आणि बाकीचं उभा राहते. त्यामुळे तिथला रेडी रेकनर हा खरं म्हणजे तिथल्या जागेचा आणि जमिनीचा जास्त दर आहे. त्यामुळे तिथला दर वेगळ्या पद्धतीने पाहतो. तिथं कमर्शियल कॉम्प्लेक्स पण जास्त आहेत. तर आत्ता जे आयुक्त आणि प्रशासन सांगते की आम्ही कमर्शियलला जास्त वाढवणार नाही आणि त्यानंतर सुद्धा आम्ही भाडेपट्टी सुद्धा कमी होईल. मागच्या वेळेला भाडेपट्टीवरचा जी घरपट्टी होती ती लोकांना आवक करणार होती, म्हणजे 57% कर त्याच्यावर होता. म्हणजे एखाद्या माणसाला घरपट्टी भाड्यानं देणं म्हणजे हा स्वतःचं भाडं महापालिकेला देणार अशा प्रकारची स्थिती होती. तर काही नागरिक म्हणतात तुम्ही आम्हाला सुविधा काय देताय, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला घरपट्टी आमच्याकडे घेताय, आमच्याला स्वच्छ पाणी आम्हाला देऊ शकलाय का तुम्ही? सांगलीचा चेरिंदाला प्रश्न अजून सुटलेला नाही आहे. मिरजेचा काहीचा प्रश्न आहे. सांगलीला पाणी तुम्ही शुद्ध देऊ शकत नाही. पाणी अनेक ठिकाणी घाण येतं, पाईपलाईनचा प्रश्न आहे. आरोग्य सुविधा जी आहे शहरातली ती तुम्ही देऊ शकता का चांगली? शिक्षण व्यवस्था चांगली देऊ शकता का तुम्ही? त्या सगळ्या गोष्टीचा ड्रेनेज व्यवस्था तुम्ही सगळीकडे सांगली शहराला, मिरज शहराला, कुपवाड शहराला पुरवलेली आहे का? तो नागरिकांचा प्रश्न आहे. स्वच्छता तुम्ही चांगली करता का? रस्ते आपण बघतोय तर कुठेही सांगली शहरात येतानाचा एक सुद्धा रस्ता चांगला नाही. म्हणजे आपण तासगाववरून आलो, आपण मिरजेवरून आलो, आपण कोल्हापूरवरून आलो, आपण इस्लामपूरवरून आलो, सगळे रस्ते प्रॉब्लेम आहेत, वाहतुकीच्या कोंड्या सगळे होतात. तर हे प्रश्न सुद्धा विचारले जातील आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याची तयारी सुद्धा महापालिकेत ठेवायला पाहिजे. अन्यथा मग घरपट्टी कशाला वाढवतात, नेमक्या नागरिकांना सुविधा काय दिल्या? नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंतमोहिते.सुनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सांगली महापालिकेनं नुकतंच एक घोषणा केलेली आहे. सांगली महापालिका क्षेत्रामध्ये यापुढं भांडवली मूल्यावर आधारित ही घरपट्टी आम्ही लागू करतोय आणि त्या पद्धतीचं त्यांनी प्रेझेंटेशन एक सर्व पदाधिकाऱ्यांना सादर केलं आणि त्यामुळं सांगली महापालिका क्षेत्रामध्ये नागरिकांमध्ये एक प्रकारचा असंतोष आहे, थोडा संभ्रम आहे, काही लोकांचा पाठिंबा आहे, काही संघटनांचा पाठिंबा आहे. तर नेमकं याच्यामध्ये काय भूमिका आहे आणि नेमकं शहरवासियांचा अपेक्षा काय याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मुळात महापालिका स्थापन झाल्यापासून घरपट्टी नेमकी कशी असावी आणि काय असावं याच्याबद्दलचा उपविधी आणि नियम आपण फारसे कधी केले नाहीत आणि त्या पद्धतीने आपण गांभीर्याने कधी पाहिलं नाही. पहिल्यांदाच महानगरपालिकेतर्फे घरपट्टी कशी आकारणी करायची त्याच्याबद्दलचा एक आराखडा तयार केला. पण ज्या वेळेला मागचे आयुक्त होते शुभम गुप्ता, त्यांनी ज्या वेळेला या पद्धतीच्या घरपट्टीबद्दल चर्चा केली, त्याच्याबद्दलचं एक सर्वेक्षण झालं. घरेघर जाऊन एका कंपनीने सर्वेक्षण केलं. त्याच्यानंतर मात्र सांगलीमध्ये प्रचंड असंतोष त्याबद्दल तयार झाला, कारण ज्या पद्धतीच्या मागणी नोटिसा दिल्या गेल्या त्याच्यामधून जवळजवळ दुप्पट तिप्पट घरपट्टी त्याच्याबद्दलच्या झाल्या आणि त्याच्यामुळे नागरिकात एक प्रचंड रोष तयार झाला. त्यानंतर आता ती पद्धत आहे, ती पद्धत महापालिकेने बदलण्याचा निर्णय घेतला. आता ज्या नवीन आयुक्त आहेत संजिता महापात्र, त्यांनी परत भांडवली मूल्यावर आधारित अशा प्रकारच्या घरपट्टीची रचना केलेली आहे. मात्र जी चूक शुभम गुप्तानी केली ती चूक मात्र काही महापात्र यांनी केली नाही. त्यांनी प्रथम त्याचं एक पीपीटी प्रेझेंटेशन तयार केलं आणि ते प्रेझेंटेशन केल्यानंतर कशा प्रकारच्या घरपट्टीचा जास्त ताण हा नागरिकांच्यावर येणार नाही ह्याच्या प्रकारची एक सूचना त्यांनी केली. पालकमंत्र्यांच्या चर्चेनंतर त्यांनी हा विषय घेतला आणि त्यांनी मग महापौर, उपमहापौर, स्थायी चेअरमन असतील, विरोधी पक्षनेते असतील यांना एक प्रेझेंटेशन दिलं. त्यानंतर शहरातल्या क्रीडाई संस्था असतील, व्यापारी संस्था यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांना प्रेझेंटेशन त्या प्रकारचं दिलेलं आहे आणि काही लोकप्रतिनिधींशी चर्चा त्यांनी केली. त्यामुळे लोकप्रतिनिधी सुद्धा त्याला अनुकूलता दर्शवलेली आहे. म्हणजे पालकमंत्री असतील, सत्ताधारी गट असेल आणि बाकी सगळ्यांनी अनुकूलता त्याला दर्शवलेली आहे. फक्त विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण आणि बाकीच्या लोकांनी त्याला विरोध केलेला आहे. तर मुळात भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी करण्याला नागरिकांचा फारसा विरोध नाही आहे. पण त्यातनं काही गोष्टी मूलभूत प्रश्न तयार होतात, की भांडवली मूल्यावरच्या आधारित जेव्हा घरपट्टी आपण केलं त्यावेळेला रेडी रेकनर दराचा मुद्दा हा नेहमी चर्चेला होतो. तर रेडी रेकनरचा दर आहे तो गावभाग असेल, पेठ भाग असेल, त्यानंतर गणपती पेठ असेल, हायस्कूल रोड असेल, मिरजेतला महात्मा गांधी सगळा तिथला परिसर असेल, तर ह्या सगळ्या गावठाण एरियामध्ये रेडी रेकनरचा दर जास्त आहे आणि बाकीच्या ठिकाणी रेट कमी आहे. अर्थात आपण पाहिलं तर सांगलीमध्ये विश्रामबाग, नेमिनाथ नगर परिसर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अपार्टमेंट आणि बाकीचं उभा राहते. त्यामुळे तिथला रेडी रेकनर हा खरं म्हणजे तिथल्या जागेचा आणि जमिनीचा जास्त दर आहे. त्यामुळे तिथला दर वेगळ्या पद्धतीने पाहतो. तिथं कमर्शियल कॉम्प्लेक्स पण जास्त आहेत. तर आत्ता जे
आयुक्त आणि प्रशासन सांगते की आम्ही कमर्शियलला जास्त वाढवणार नाही आणि त्यानंतर सुद्धा आम्ही भाडेपट्टी सुद्धा कमी होईल. मागच्या वेळेला भाडेपट्टीवरचा जी घरपट्टी होती ती लोकांना आवाक करणार होती. म्हणजे 57% कर त्याच्यावर होता. म्हणजे एखाद्या माणसाला घरपट्टी भाड्यानं देणं म्हणजे हा स्वतःचं भाडं महापालिकेला देणार अशा प्रकारची स्थिती होती. पण आता मात्र त्यांनी कपात केलेली आहे. पण तरी सुद्धा काही प्रश्न नागरिकांचे उरतात की तुम्ही घरपट्टी वाढवताय, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. आणि आता जर आपण बघतोय तर नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचा सगळा प्रश्न आणि परकीय चलन बघून 1 वर्ष सोनं न घ्या, पेट्रोलची बचत करा वगैरे अशा प्रकारची सूचना केलेली आहे. तर अशा वेळेला धंद्यावर खूप प्रकारचे व्यापाऱ्यावर सगळ्या गोष्टीवर मंदी येणार. म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की घरबांधणी उद्योग असेल, ऑटो इंडस्ट्री असेल, IT सेक्टर असेल, या सगळ्या अडचणीत आहेत. त्यामुळे व्यापारी पेठा सुद्धा पुढच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टीत अडचणीत येतील अशी परिस्थिती. अशा वेळेला घरपट्टीची भांडवली मूल्य आकारणी ही जर पंतप्रधानांनीच 1 वर्ष थांबा म्हणून सांगितलं असेल तर तुम्ही लवकर का करत नाही, तुम्ही काय 1 वर्ष थांबत नाही, अशा प्रकारची भूमिका नागरिक मांडतायत. तर काही नागरिक म्हणतात तुम्ही आम्हाला सुविधा काय देताय, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला घरपट्टी आमच्याकडे घेताय, आमच्याला स्वच्छ पाणी आम्हाला देऊ शकलाय का तुम्ही, सांगलीचा चेरिंदाला प्रश्न अजून सुटलेला नाही आहे, मिरजेचा काहीचा प्रश्न आहे, सांगलीला पाणी तुम्ही शुद्ध देऊ शकत नाही, पाणी अनेक ठिकाणी घाण येतं, पाईपलाईनचा प्रश्न आहे, आरोग्य सुविधा जी आहे शहरातली ती तुम्ही देऊ शकता का चांगली, शिक्षण व्यवस्था चांगली देऊ शकता का तुम्ही, त्या सगळ्या गोष्टीचा ड्रेनेज व्यवस्था तुम्ही सगळीकडे सांगली शहराला, मिरज शहराला, कुपवाड शहराला पुरवलेली आहे का, तो नागरिकांचा प्रश्न आहे. स्वच्छता तुम्ही चांगली करता का, स्वच्छता नागरिकांना किती हेलपाटे घालायला लागतात, त्यानंतर तुम्ही जे महापालिकेतल्या सेवा दिल्या जातात त्या सेवा तुम्ही सुधारल्यात का. तर असे प्रश्न अनेक नागरिकांनी उपस्थित केलेत. काही लोकांचं म्हणणं आहे की जिथं पूर आहे, पूरपट्ट्यात आहे, तर पूरपट्ट्यामध्ये सुद्धा काही विशेष सवलत नागरिकांना द्यावी, जिथं रेडी रेकनर पण जास्त आहे, पण जिथं पूर येतो त्यामुळे पूरपट्ट्यात सुद्धा धंद्यावर काही मर्यादा येतात, त्यामुळे तो सुद्धा त्यांचा प्रश्न आहे. अर्थात आता या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय त्याच्यामध्ये आता तरी सध्या त्याच्याबद्दल विरोधी पक्ष अजून आक्रमक झालेला नाही, पण आता अजूनही खासदार विशाल पाटील असतील, विश्वजित कदम असतील, जयंत पाटील असतील, हे विरोधक म्हणून महापालिकेमध्ये नेते म्हणून आहेत. तर या तिघांची भूमिका गुलदस्त्यामध्ये आहे. त्यामुळं जर या तिघांनी यामध्ये उडी घेतली, आंदोलन सुरू केलं, घरपट्टीच्या नागरिकांचं संघटन केलं, तर मात्र हा प्रश्न तापू शकतो. पण सत्ताधारी मात्र नागरिकांना सुविधा पाहिजे असेल तर घरपट्टी वाढवणे भांडवली मूल्यावर गरजेचे असं म्हणतात. अर्थात त्याच्यामध्ये समन्वय साधणे ही जबाबदारी प्रशासनाची आहे. आयुक्त संजिता मोहपात्रेंनी पहिल्या टप्प्यात तरी नागरिकांना विश्वासात घेऊन चर्चा करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. पण घरपट्टी वाढवतानाच त्या बदल्यात आपण नागरिकांना काय देणार, काय सुविधा देणार, महिलांसाठी स्वच्छतागृह होणार का, स्वच्छतेचा प्रश्न सुटणार का, रस्ते आपण बघतोय तर कुठेही सांगली शहरात येतानाचा एक सुद्धा रस्ता चांगला नाही. म्हणजे आपण तासगाववरून आलो, आपण मिरजेवरून आलो, आपण कोल्हापूरवरून आलो, आपण इस्लामपूरवरून आलो, सगळे रस्ते प्रॉब्लेम आहेत, वाहतुकीच्या कोंड्या सगळे होतात. तर हे प्रश्न सुद्धा विचारले जातील आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याची तयारी सुद्धा महापालिकेत ठेवायला पाहिजे. अन्यथा मग घरपट्टी कशाला वाढवतात, नेमका नागरिकांना सुविधा काय दिल्या, हे प्रश्न मात्र नागरिकांकडून हमखास विचारले जातील.